बघा केमिस्ट्री मध्ये आपण सुरुवातीला बघितलेलं बॉन्डची डेफिनेशन, टू ॲटम्स आर हेल्ड टू. बघा आता आपण बघितलं काय, बॉन्डचे दोन प्रकार, आयनिक बॉन्ड आणि कोव्हॅलंट बॉन्ड. आता आयनिक बॉन्ड मध्ये बघितलं, एक स्पेसिस काय करते, कंप्लीट इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करते आणि दुसरी स्पेसिस कंप्लीट इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करत असते. दी स्पेसिस इन विच ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन किंवा कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन वन आयटम टू द अनदर आयटम इज कॉल्ड एज आयनिक बॉन्ड. फॉर एक्झाम्पल, फॉर्मेशन ऑफ सोडियम क्लोराइड, फॉर्मेशन ऑफ कॅल्शियम क्लोराइड. तसंच कोव्हॅलंट बॉन्ड, the mutual sharing and pairing of electrons between two atoms is called as covalent bond. फॉर एक्झाम्पल जर बघितलं तर काय, तुमचा फॉर्मेशन ऑफ H2 म्हणजे हायड्रोजन मोलेक्यूल, फॉर्मेशन ऑफ क्लोरीन मोलेक्यूल. आता the covalent bond which is formed between two atoms having same electronegativities किंवा there is a small electronegative difference between two atoms. जर आता याच्या बाबतीत जर बघायला गेलं तर काय, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स कसा असतोय, स्मॉल, आणि त्याच्यामध्ये जी काही इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण झालेली असते ती कशी असते, समान, तिथं कोव्हॅलंट बॉन्ड तयार होत असतोय. पण आता ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ बॉन्ड म्हणले, कोणताही रासायनिक बॉन्ड जर तयार होत असेल, रासायनिक बंध जर तयार होत असेल, तर तिथं काय, ॲटम लुजेस गेन्स शेअर्स अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन टू ॲटम. मग आता इट ॲक्वायर्स 8 इलेक्ट्रॉन इन इट्स आउटर मोस्ट सेल किंवा व्हॅलन्स सेल. ज्यावेळेस बॉन्ड तयार होत असतो त्यावेळेस इलेक्ट्रॉन दिले जातात, घेतले जातात किंवा समान भागीदारी केली जाते आणि बाह्यतम कक्षेमध्ये स्टॅबिलिटीसाठी ते काय करते, 8 इलेक्ट्रॉन्स पूर्ण करते. त्यावेळेस तिथं काय कंप्लीट होत असते, तुमचा ऑक्टेट रूल. पण each and every chemical compound do not follow the octet rule. मग these octet rule having काय लिमिटेशन्स. त्याच्यामध्ये पहिलं जे लिमिटेशन्स आहे ते कोणतं, इनकम्प्लीट ऑक्टेट, दुसरं आहे एक्सपांडेड ऑक्टेट आणि तिसरं आहे ऑड इलेक्ट्रॉन्स मोलेक्यूल. मग आता त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर इनकम्प्लीट ऑक्टेट कुणाला म्हटलं जातं, आवाज येतोय का बघा बरोबर, माझा आवाज येतोय ना. माईक ऑन करून सांगितलं तरी पण चालतंय. बघा आता आपण काय बघितलं, ऑक्टेट रूलचे जे काही लिमिटेशन्स आहेत त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर लेविस डॉट प्रमाणे आपण स्ट्रक्चर काढतोय. बघा काय, लेविस डॉटचं जे काही स्ट्रक्चर आहे, लेविसनं काय सांगितलं, डॉट स्ट्रक्चर काढत असताना सेंट्रल आयटम कोण कन्सिडर करतो, लेस इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असणारा काय करतोय आपण, सेंट्रल आयटम म्हणून कन्सिडर केला आणि त्याला जे काही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत ते सराउंडेड इलेक्ट्रॉन्स म्हणून आपण त्या सेंट्रल आयटमच्या भोवती लिहिले आणि त्याला जोडलेले अटॅच असलेल्या ॲटम्सचे सुद्धा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन लिहिले. आणि त्याच्यावरून जर बघितलं तर इलेक्ट्रॉन्सची संख्या जर 8 पेक्षा कमी असेल, दी मोलेक्यूल इन विच सेंट्रल आयटम कंटेन्स लेस दॅन 8 इलेक्ट्रॉन्स इज नोन ॲज काय म्हटलं जातं, इनकम्प्लीट ऑक्टेट. मग फॉर एक्झाम्पल जर सांगायला गेलं तर बेरिलियम डायक्लोराइड, बोरॉन ट्रायफ्लोराइड, आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. लिमिटेशन्स ऑफ ऑक्टेट रूल. Octet rule does not explain stability of some molecule. Octet rule is based on inert behavior of noble gas and their octet incompletes. My electron in their valence shell, it is very useful to explain structure and stability of the organic molecule म्हणलेलं आहे. त्याचं पहिलं लिमिटेशन बघताना आपण काय बघितलं, इनकम्प्लीट ऑक्टेट, the molecule in which central atom contains less than 8 electrons is known as incomplete octet. उदाहरणार्थ बोरॉन ट्रायफ्लोराइड, बेरिलियम डायक्लोराइड, lithium chloride. In this covalent molecule, central atom boron, beryllium, lithium have less than 8 electron in their valence shell and but are stable. Lithium chloride has only 2 electron and beryllium has 4 electrons and boron trifluoride has 6 electron. They are contains less than 8 electron.
लाईक दॅट तुमचा बोरॉन ट्रायफ्लोराईड, बेरिलियम डायक्लोराईड, लिथियम क्लोराईड असेल, हे काय करतात 8 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन कंटेंट करतात म्हणून यांचं कशामध्ये एक्झाम्पल मोडतो तर इनकम्प्लीट ऑक्टेट. आणि सेकंड जर बघितले तर काय मोलेक्यूल विथ एक्सपांडेड ऑक्टेट, काय दी मोलेक्युल्स विथ एक्सपांडेड स्क्रीन शेअर करते, स्क्रीनकडे लक्ष द्या सगळे. बघा आता मोलेक्यूल विथ एक्सपांडेड ऑक्टेट म्हणजे काय दी मोलेक्यूल इन विच सेंट्रल ॲटम कंटेन्स मोर दॅन 8 इलेक्ट्रॉन्स. असे काही मोलेक्यूल आहेत ज्याच्यामधला सेंट्रल ॲटम हा 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन कंटेंट करत असतोय. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे सल्फर हेक्झाफ्लोराईड, फॉस्फरस पेंटाक्लोराईड, सल्फ्युरिक ऍसिड. याच्यामध्ये सेंट्रल ॲटम जर घेतला सल्फर आणि फ्लोरीनचं जर कंपॅरिझन केलं तुम्ही तर सल्फर आणि फ्लोरीन मध्ये जर बघितलं सल्फर हा कसा आहे लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम, त्याला काय कन्सिडर केला आपण सेंट्रल ॲटम म्हणून. आणि फ्लोरीन जर बघितला तर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. मग सल्फरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं 2, 8, 6. काय सल्फर जर इथं कन्सिडर केला तर सल्फरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं तर 2, 8, 6. मग आता 2, 8, 6 मध्ये सल्फर कोण कन्सिडर केला इथं आपण सल्फर. सल्फरचा ॲटॉमिक नंबर आहे किती 16. काय सल्फरचा ॲटॉमिक नंबर किती असतो 16. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती येते 2, 8 आणि 6. सल्फरच्या आउटर मोस्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 6. मग हे सल्फरचे 6 इलेक्ट्रॉन 6 फ्लोरीनच्या इलेक्ट्रॉन्स बरोबर बॉन्ड करतात. पण आता इथं जर बघितलं SF6 हा जो काय मोलेक्यूल आहे सल्फरनं प्रत्येकी आपले 6 इलेक्ट्रॉन जर कन्सिडर केले तर काय 6च्या 6 इलेक्ट्रॉन त्यानं काय आउटर मोस्ट सेल मधले त्या फ्लोरीन ॲटम बरोबर शेअर केलेले आहेत. मग आता हे 6 इलेक्ट्रॉन शेअर केल्यानंतर हे फ्लोरीन काय करते प्रत्येकाच्या व्हॅलेन्स सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत तर 7. सल्फरचा 1 इलेक्ट्रॉन शेअर करून आपलं ऑक्टेट कंप्लीट करते. प्रत्येकी सल्फर ॲटमचं काय झालं इथं आता ऑक्टेट कंप्लीट झालं. म्हणजे सॉरी प्रत्येकी फ्लोरीन ॲटमचं काय झालं इथं आता ऑक्टेट कंप्लीट झालं. पण आता सल्फरकडे मात्र त्यानं स्वतःचे 6 इलेक्ट्रॉन फ्लोरीन बरोबर शेअर केले. फ्लोरीनचे 6 आणि सल्फरचे 6 एकूण इलेक्ट्रॉन्सची संख्या किती झाली सेंट्रल ॲटम कडे तर 12. एकूण इलेक्ट्रॉन्सचे नंबर किती झाले तर 12. मग सल्फर कंटेन 12 इलेक्ट्रॉन अराउंड दी इटसेल्फ. मग त्यामुळं इट इज द एक्झाम्पल ऑफ काय म्हणलं जातं एक्सपांडेड ऑक्टेट. काय हे जर एक्झाम्पल बघायला गेलं तर कशाचं असतंय एक्सपांडेड ऑक्टेटचं. काय टोटली जर एक्झाम्पल मध्ये बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन ते सेंट्रल ॲटम कडे असतात. म्हणून याला काय म्हटलं जातं इट इज द एक्झाम्पल ऑफ दी एक्सपांडेड ऑक्टेट. आणि फॉस्फरस पेंटाक्लोराईड काय नेक्स्ट एक्झाम्पल आहे फॉस्फरस पेंटाक्लोराईड. आता PCl5 मध्ये जर बघितलं तर फॉस्फरसचा ॲटॉमिक नंबर किती असतो तर 15. काय फॉस्फरसचा ॲटॉमिक नंबर किती 15. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 8 आणि 5. काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे असते ते किती असते 2, 8, 5. फॉस्फरसच्या व्हॅलेन्सी मध्ये एकूण जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते किती आहेत एकूण 5 इलेक्ट्रॉन्स. काय 5 इलेक्ट्रॉन. फॉस्फरसचे 5 इलेक्ट्रॉन 5 क्लोरीन ॲटम बरोबर बॉन्ड करते. नेहमीप्रमाणे जर घेतला तर क्लोरीन किती असतो 17. काय नेहमीप्रमाणे क्लोरीन जर घेतला तर तो किती असतो 17. जनरली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं 2, 8 आणि 7. काय जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 आणि 8 आणि 7. आता प्रत्येकी फॉस्फरस ॲटमला किती क्लोरीनची गरज आहे तर 5 क्लोरीनची. काय 5 क्लोरीन ॲटम्सची गरज आहे. मग आता 5 क्लोरीनची गरज असताना हा काय करतोय आपले फॉस्फरस ॲटम 5 इलेक्ट्रॉन 5 क्लोरीन बरोबर शेअर करतोय. मग त्या फॉस्फरसकडे असणारे येणारे इलेक्ट्रॉन्सची संख्या किती झाली तर एकूण इलेक्ट्रॉन्सची संख्या होत असते 10 इलेक्ट्रॉन्स. किती इलेक्ट्रॉन्स झाले मॅक्झिमम 10 इलेक्ट्रॉन्स. मग इट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ एक्सपांडेड ऑक्टेट. आणि तसाच जर आपण सल्फ्युरिक ऍसिड मधला सल्फर जर कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये सुद्धा बघितलं तर एकूण सल्फर सेंट्रल ॲटम जो आहे त्याच्या येणाऱ्या इलेक्ट्रॉन्सची संख्या जर कन्सिडर केली तर ती होत असते 12. किती होत असते 12. मग आता ह्या 12 इलेक्ट्रॉन्सच्या संख्येमध्ये जर बघितलं काय 12 या इलेक्ट्रॉन्सच्या संख्येमध्ये जर बघितलं तर काय
हे इलेक्ट्रॉन येणारे जे आहेत ते कशापेक्षा जास्त असते तर 8 इलेक्ट्रॉन्स पेक्षा जास्त असते. म्हणून तुमचा फॉस्फरस सल्फर हे कशाचे एक्झाम्पल आहेत? फॉस्फरस पेंटाक्लोराइड, सल्फर हेक्झाफ्लोराइड मध्ये तर एक्सपांडेड ऑक्टेटचे एक्झाम्पल आहेत. मग आता पुढे जर बघायला गेलं तर काय ऑड इलेक्ट्रॉन मोलेक्यूल आपण बघितलेलं आहे बघा. काय ऑड इलेक्ट्रॉन मोलेक्यूल. आता ऑड इलेक्ट्रॉन मोलेक्यूल मध्ये जर बघितलं तर कोणते मोलेक्यूल आहेत ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असणारे? सम मोलेक्यूल लाईक नायट्रिक ऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड डू नॉट ओबे द ऑक्टेट रूल. बोथ नायट्रोजन अँड ऑक्सिजन आयटम हॅव ॲड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. काय नायट्रिक ऑक्साइड असेल, नायट्रोजन डायऑक्साइड असतील, हे दोघंही कसे आहेत? ऑड इलेक्ट्रॉन मोलेक्यूल. आणि the observed shape and geometry of molecule cannot be explained by octet rule म्हणले. ऑक्टेट रूल्सच्या बाबतीत जर बघायला गेलं तर सगळेच जे काही रासायनिक पदार्थ आहेत ते काय ऑक्टेट रूल फॉलो करते असं नाही. त्याच्यामध्ये काही ऑड नंबर मोलेक्यूल आहेत आणि काही इव्हन नंबर मोलेक्यूल आहेत बघा. मग आता त्याच्यामध्ये जर बघायला गेलं इव्हन नंबर म्हणलं तर काही इनकम्प्लीट ऑक्टेट, एक्सपांडेड ऑक्टेट फॉलो करते ते. आणि ऑड मध्ये जर बघायला गेलं नायट्रिक ऑक्साइड मध्ये नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती असतो तर नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती येतोय? 7. काय नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 आणि 5 येते. काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ नायट्रोजन किती असते? 2 आणि 5. नायट्रोजनच्या व्हॅलन्सी मध्ये एकूण जे काही 5 इलेक्ट्रॉन्स आहेत त्या पद्धतीनं काय केलं त्यानं आपले 2 इलेक्ट्रॉन्स म्हणजे एक इलेक्ट्रॉनची जोडी ऑक्सिजन बरोबर शेअर केली. आणि ऑक्सिजनच्या डोक्यावरती काय आता 2 इलेक्ट्रॉनच्या जोड्या काय बॉन्डिंग मध्ये भाग घेऊन शिल्लक राहिलेल्या आहेत. आता ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर नेहमीप्रमाणे 8. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p4. त्या पद्धतीने जर बघितलं तर ऑक्सिजनच्या बाह्यतम कक्षेमध्ये एकूण इलेक्ट्रॉन्स किती आहेत तर 6. त्यातल्या 2 इलेक्ट्रॉनच्या जोड्या बॉन्डिंग मध्ये भाग घेऊन शिल्लक राहिल्या आणि एका जोडीनं मात्र नायट्रोजन बरोबर बॉन्ड केला. मग आता सेंट्रल ॲटम नायट्रोजन पकडला आपण. काय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या फरकावरनं सेंट्रल ॲटम कोण पकडला आपण? नायट्रोजन. मग त्या पद्धतीने जर बघितलं तर नायट्रोजनचे इलेक्ट्रॉन काउंट करून बघितले बॉन्डिंग मधले स्वतःचे 2, ऑक्सिजनचे 2, 2 आणि 2 4 झाले. डोक्यावरती एक असणारा पेअर, काय डोक्यावरती एक असणारा पेअर एकूण किती झाले? 6. आणि शिल्लक राहिलेले एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. एकूण इलेक्ट्रॉन्स किती झाले नायट्रोजन कडे तर 7 इलेक्ट्रॉन्स. मग आता हा इलेक्ट्रॉनचा नंबर कसा झाला? ऑड नंबर झाला. एकूण जे ऑड नंबर 7 इलेक्ट्रॉन्स आलेले आहेत कसा झाला नंबर यांचा? ऑड नंबर. त्यामुळे यांना काय म्हणलं जातं? ऑड इलेक्ट्रॉन मोलेक्यूल. काय ऑड इलेक्ट्रॉन मोलेक्यूल. मग आता ह्या ऑड इलेक्ट्रॉन मोलेक्यूल मध्ये जर बघितलं तर काय नंबर ऑफ इलेक्ट्रॉनची संख्या 5, 7, 9 किंवा 11 अशी येत असते. म्हणून यांना काय म्हणलेलं असतंय? ऑड इलेक्ट्रॉन मोलेक्यूल. त्याचं बेस्ट एक्झाम्पल काय असतंय तर तुमचा नायट्रोजन डायऑक्साइड आणि नायट्रिक ऑक्साइड. बघा आवाज येतोय का सर्वांना माझा? आवाज येतोय का सर्वांना? क्लिअर आवाज येतोय का सर्वांना? बघा अजून एकदा चेक करून. स्क्रीन शेअर करते, स्क्रीन कडे लक्ष द्या. इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेअरी मध्ये जर बघितलं तर काय सुरुवातीचं जे काय आपण रूल बघितलेला आहे, काय सुरुवातीचा जो रूल बघितलेला आहे तो कसा आहे? व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेअरी मध्ये जर बघितलं तर काय तुमचा प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस आर independent on the shape of the molecule. Lewis concept is unable to explain shape of the molecule.
Shapes of all molecule cannot be described completely by any single theory. And one of popular model used to earlier predict the shape of covalent molecule is valence shell electron pair repulsion theory. आता व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी काय सांगतेय, त्याच्या नावामध्येच आहे. व्हॅलन्स शेल म्हणजे काय, त्या मोलेक्युल मध्ये काय त्या जो कोणताही मोलेक्युल फॉर्मेशन होत असेल, फॉर एक्झाम्पल तुमचा काय H2 मोलेक्युल फॉर्मेशन, मिथेन मोलेक्युल फॉर्मेशन, क्लोरीन मोलेक्युल फॉर्मेशन जर बघितलं तर याच्यामध्ये जर कन्सिडर केलं तर हायड्रोजनच्या बाबतीत जर बघितलं आपण काय, फॉर एक्झाम्पल आपण कोण कन्सिडर केला, H2 मोलेक्युल, काय H2 मोलेक्युल कन्सिडर केला. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती असतो, 1. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं, 1s1. काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s1. आता हायड्रोजनच्या बाबतीत जर बघितलं तर पहिल्या हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन दुसऱ्या हायड्रोजनच्या एका इलेक्ट्रॉन बरोबर काय करत असतोय, बॉन्ड तयार करत असतोय. मग आता हा बॉन्ड तयार करत असताना काय करते, ते कोणते इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट करत असते त्या ॲटम्सचे, तर बाह्यतम कक्षेमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स काय करते, बॉन्डिंग मध्ये भाग घेत असते. मग इन व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन टेक्स पार्ट इन द बॉन्डिंग. काय जे काय आउटर मोस्ट सेल मध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय करते, बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेशन करत असते. मग आता याच्यामध्ये जर बघितलं तर अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉन पेअर जॉमेट्री. आता ही जी काही इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट आहे आपण बघितले बघा पाठीमाग स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये, ज्यावेळेस त्या ॲटमच्या भोवती जे काही सराउंडेड इलेक्ट्रॉन्स असतात ते इलेक्ट्रॉन्स फिरत असताना कसे फिरतात, तर जोडीनं. काय these electrons are revolving around the nucleus of an atom with pair. कसे फिरत असते त्या केंद्रकाभोवती, तर जोडी जोडीनं फिरत असते. मग जोडीनं फिरत असताना ज्या काही इलेक्ट्रॉन्सच्या जोड्या आहेत त्यातल्या काही इलेक्ट्रॉन्सच्या जोड्या हा केमिकल बॉन्ड तयार होत असताना बॉन्डिंग मध्ये भाग घेतात. मग कंप्लीट ट्रान्सफर होत असतील, काही घेत असतील किंवा काही मध्ये म्युच्युअल शेअरिंग होत असेल. काहींच्या बाबतीत काय म्युच्युअल शेअरिंग होत असेल. मग आता त्याच्या आधारे आपली कोणती थेअरी निघाली, मोलेक्युलचा जर आपल्याला शेप आणि जिओमेट्री जर सांगायची असेल तर व्हॅलन्स शेल पेअर इलेक्ट्रॉन रिपल्शन थेरी. मग आता इन दिस थेअरी काय अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉन पेअर जॉमेट्री and these pairs may be shared in covalent, they may be lone pair or bond pair. काय they may be lone pairs or bond pairs. मग आता ह्यांच्या बाबतीत जर बघायला गेलं, इलेक्ट्रॉन पेअर्स अरेंज देमसेल्स. काय पहिला जर रूल बघितला आपण, इलेक्ट्रॉन पेअर्स अरेंज देमसेल्स इन अ सच वे दॅट रिपल्शन बिटवीन देम इज मिनिमम. ज्यावेळेस दोन इलेक्ट्रॉन्सचे पेअर एकमेकाबरोबर अरेंज होत असते, काही इलेक्ट्रॉन पेअर्स अरेंज देमसेल्स. सपोज मिथेन मोलेक्यूल कन्सिडर करूया आपण, काय मिथेन मोलेक्यूल कन्सिडर केला आपण. ह्या मिथेन मध्ये जर बघितलं तर कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती असतो, 6. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2. कसं असतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, 1s2 2s2 म्हणजे सॉरी 1s2 2s2 आणि 2p2. तर बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आले कार्बनच्या, एकूण जर बघितलं तर कार्बनच्या बाह्यतम कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन आले. कार्बनकडे किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत, तर 4. काय हा सेंट्रल ॲटम कार्बन जर कन्सिडर केला, कार्बनकडे किती इलेक्ट्रॉन्स असते, तर एकूण 4 इलेक्ट्रॉन. कार्बन काय करतो, 4 हायड्रोजन बरोबर बॉन्ड करतो आणि कोण तयार झाला इथं, मिथेन तयार झाला. कोण तयार होतोय, मिथेन. मग आता इथला जो काही CH 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 हा जो काही पेअर तयार झालेला आहे, कार्बनचे एकूण 4 इलेक्ट्रॉन्स, काय कार्बनचे एकूण 4 इलेक्ट्रॉन 4 हायड्रोजन बरोबर जर बॉन्ड झाले तर CH CH बॉन्ड तयार झाला. किती वेळा तयार झाला तो, 4 वेळा. मग प्रत्येकी कार्बननं काय केले, आपले 4 इलेक्ट्रॉन 4 हायड्रोजन बरोबर शेअर केले. पण 4 हायड्रोजन बरोबर शेअर करत असताना अकॉर्डिंग टू द व्हॅलन्स शेल पेअर इलेक्ट्रॉन रिपल्शन थेरी, हा जो कार्बन ॲटम आहे तो कशी जॉमेट्री दाखवतो, तर टेट्राहायड्रल जॉमेट्री. कशावरून, इलेक्ट्रॉन पेअर्स अरेंजेस देमसेल्फ इन अ सच अ वे दॅट रिपल्शन बिटवीन देम इज मिनिमम.
काय रिपल्शन बिटवीन देम इज मिनिमम. आता इथलं कार्बन हायड्रोजन बॉन्ड तयार होत असताना कार्बन हायड्रोजनची जी काही इलेक्ट्रॉन्सची पेअर आहे त्यांच्यामध्ये रिपल्सिव्ह फोर्स डेव्हलप होत असते आणि त्या कार्बनला चारही हायड्रोजन जोडले जात असताना कसे टेट्राहायड्रल चार बाजू ह्या पद्धतीने जोडले जात असते. तिन्ही हायड्रोजन जवळ आणि एक हायड्रोजन कार्बनची इलेक्ट्रॉन पेअर कशी एक विशिष्ट अंतर ठेवून असते. त्याच्यामधला जो बॉन्ड अँगल आहे तो किती असतो 109 डिग्री 28 मिनिट. किती असतो 109 डिग्री 28 मिनिट एवढा. कशामुळं इन दिस व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी इलेक्ट्रॉन पेअर रिअरेंजेस देमसेल्फ देअर इज मिनिमम रिपल्शन अँड मॅक्झिमम स्टॅबिलिटी. काय आता इथले जे रिपल्सिव्ह फोर्स डेव्हलप होत असते कोणताही फॉर एक्झाम्पल कोणताही मोलेक्यूल घ्या. आपण घेतलं मिथेन मोलेक्यूल. मिथेन मोलेक्यूल तयार होत असताना काय तुमचं कार्बन हायड्रोजनची जी अरेंजमेंट आहे एका विशिष्ट अंतरावर असते. काय एका विशिष्ट अंतरावरती असते. त्याच पद्धतीने जर बघितलं आपण तर काय तुमचा इन इलेक्ट्रॉन रिपल्शन व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी इलेक्ट्रॉन पेअर अरेंजेस देमसेल्फ in such a way that repulsion between them is minimum and the molecular acquires minimum energy and maximum stability. ज्यावेळेस हे इलेक्ट्रॉन तिथल्या तिथं रिअरेंज होत असते तिथं रिपल्सिव्ह फोर्स इलेक्ट्रॉन्सच्या पेअर मध्ये डेव्हलप होत असते. बॉन्डिंग मध्ये भाग घेतलेले इलेक्ट्रॉन्सचे पेअर असतात किंवा इतर कोणतेही असू देत काय त्यांच्यामध्ये जे रिपल्सिव्ह फोर्स डेव्हलप होत असते आणि ते रिपल्सिव्ह फोर्स काय करत असते तर त्याच्यामध्ये जे काही मिनिमम रिपल्शन असते ते मॅक्झिमम स्टॅबिलिटी मिळवून देत असते त्या मोलेक्यूलला. मग आपल्याला कोण मिळतो तर स्टेबल तुमचा मिथेनचा मोलेक्यूल. काय स्टेबल मिथेन मोलेक्यूल. मग आता हा जो काही स्टेबल मिथेन मोलेक्यूल आहे किंवा वॉटर मोलेक्यूल असेल तुमचा अमोनिया मोलेक्यूल असेल बरेच मोलेक्यूल जे काही तयार होत असते ते इलेक्ट्रॉन्सच्या देवाणघेवाणीतून तयार होत असते आणि त्याच्यामध्ये देवाणघेवाणीमध्ये कोणते इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट करते तर व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी मधले व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मोलेक्यूल अक्वायर्स मिनिमम एनर्जी अँड मॅक्झिमम स्टॅबिलिटी म्हणलं. पुढे तिसरं जे रूल आहे ते काय आहे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन अल्सो कॉन्ट्रीब्यूट इन डिटरमाइनिंग द शेप ऑफ मोलेक्यूल. आता उदाहरणार्थ घेतलं आपण काय उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल आपण अमोनिया मोलेक्यूल घेतला. अमोनिया म्हणजे काय NH3. आता इथं नायट्रोजन नेहमीप्रमाणे व्हॅलेन्सी किती असते 5 ॲटॉमिक नंबर 7 आहे पण त्याच्या व्हॅलेन्सी मध्ये किती इलेक्ट्रॉन आले 5. हायड्रोजन नेहमीप्रमाणे त्याच्या व्हॅलेन्सी मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतो तर 1. मग आता नायट्रोजनच्या वरती जर बघितलं तर काय नायट्रोजननं आपला इलेक्ट्रॉन काय केला काय नायट्रोजन अमोनिया मधला जो नायट्रोजन आहे ह्या नायट्रोजननं काय केले आपले इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स शेल मधले पेअर करत असताना एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनला दिला दुसऱ्या हायड्रोजनला तिसऱ्या हायड्रोजनला आणि बॉन्डिंग मध्ये भाग घेऊन मात्र एक इलेक्ट्रॉनची जोडी त्या नायट्रोजनच्या डोक्यावरती शिल्लक आहे. काय नायट्रोजनच्या डोक्यावरती एक इलेक्ट्रॉनची जोडी शिल्लक आहे. मग रूल तिसरा काय सांगतोय लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डू नॉट कॉन्ट्रीब्युटिंग lone pair of electron also contribute determining the shape of the molecule. काय determining the shape of the molecule. मग आता हा जो काही लोन पेअर आहे हा लोन पेअर काय करतोय त्या मोलेक्यूलचा शेप एक्सप्लेन करायला मदत करतोय. उदाहरणार्थ अमोनिया तुमचा जो आहे NH3 ह्या अमोनियाचा शेप कसा असतोय ट्रायगोनल पिरॅमिडल किंवा टेट्राहायड्रल. का तर हा लोन पेअर जो आहे हा सुद्धा एक बाजू दाखवतोय आणि याचा जर शेप बघितला तर कसा असतो टेट्राहायड्रल. ह्या अमोनिया मोलेक्यूलला सुद्धा कशा असते 4 बाजू. टेट्रा मीन्स काय 4 हायड्रल मीन्स बाजू. मग आता चौथा रूल काय आहे तर याच्यामध्ये रिपल्शन ऑफ अदर इलेक्ट्रॉन पेअर्स. काय रिपल्शन ऑफ अदर इलेक्ट्रॉन पेअर्स also contributing in the determining the shape of the molecule. Repulsion of other electron pairs by lone pair stronger than that of bonding pair. आता trends for repulsion between electron pair is lone pair repulsion. आता जर शिल्लक जास्तीत जास्त लोन पेअर्स असतील उदाहरणार्थ ऑक्सिजन नायट्रोजन सल्फर फॉस्फरस हे काय हेट्रोएटम यांच्यावरती बॉन्डिंग मध्ये भाग घेऊन जास्तीत जास्त जोड्या जर शिल्लक राहिलेल्या असतील
तर तिथे कोणतं रिपल्सिव्ह फोर्स तयार होत असते तर लोन पेअर. दुसरं रिपल्सिव्ह फोर्स असते लोन पेअर आणि तिसरं असते बॉन्ड पेअर. मग आता इथं काय म्हणलंय लोन पेअर रिपल्शन इज मॅक्झिमम. काय लोन पेअर रिपल्शन इज मॅक्झिमम बिकॉज इलेक्ट्रॉन पेअर इज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ only one nucleus and bonded pair shared between two nuclei. The number of lone pair and bond pair electron decide the shape and geometry of the molecule. They have regular geometry. They have regular geometry. मग आता पुढे जर बघितले इथपर्यंत बघितलेलं आपण व्हॅलन्स शेल पेअर इलेक्ट्रॉन रिपल्शन थेरी जी आहे. काय व्हॅलन्स शेल पेअर इलेक्ट्रॉन रिपल्शन थेरी काय सांगते त्या मॉलिक्यूल मध्ये जर मॉलिक्यूल फॉर्मेशन होत असतील त्यामुळे त्याच्यामध्ये काय बॉन्डिंग मध्ये भाग कोणते इलेक्ट्रॉन्स घेते तर त्याच्यामध्ये व्हॅलन्स शेल मध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स काय व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते काय करत असते बॉन्डिंग मध्ये भाग घेतात. मग त्याच्यामध्ये काय व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मध्ये काही बॉन्ड पेअर्स असतील बॉन्डिंग मध्ये भाग घेणारे इलेक्ट्रॉन्सची जोडी म्हणजे बॉन्ड पेअर म्हणलं. बॉन्डिंग मध्ये भाग घेऊन शिल्लक राहिलेले म्हणजे लोन पेअर आणि बॉन्डिंग आणि तुमच्या लोन पेअर मधले जे काय आहेत त्यांना काय म्हटलं जातं बॉन्ड पेअर्स आणि लोन पेअर्स. मग ते काय करतात मॉलिक्यूलच्या सेंट्रल ॲटम भोवती काय रिपल्सिव्ह फोर्स डेव्हलप करत असते आणि त्याच्यामध्ये लोन पेअर रिपल्शन इज स्ट्रॉंगर दॅन लोन पेअर रिपल्शन इज स्ट्रॉंगर दॅन काय म्हटलं जातं बॉन्ड पेअर रिपल्शन. मग आता ह्याच्यामध्ये जर पुढे बघितलं आपण काही मोलेक्युलचे त्यांनी शेप एक्सप्लेन केलेले आहेत बघा. काही मोलेक्युल्सचे शेप्स एक्सप्लेन केलेले आहेत. जिओमेट्री ऑफ द मोलेक्यूल हॅव्हिंग नो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. काय जिओमेट्री ऑफ मोलेक्यूल हॅव्हिंग नो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. उदाहरणार्थ जर बघितलं तर काय कार्बन डायऑक्साइड चार्ट दिलेला आहे बघा तुमच्या समोर. या पुस्तकाचं पेज नंबर 62 काढा समोर असेल पुस्तक तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर्स म्हणले. आता सेंट्रल ॲटम इथं फॉर एक्झाम्पल दिलाय त्यांनी कार्बन डायऑक्साइड. आता कार्बन डायऑक्साइड मध्ये जर कन्सिडर केला तर सेंट्रल ॲटम कोण असतो कार्बन. का तर कार्बन आणि ऑक्सिजनच्या तुलनेत जर बघितलं कार्बन कसा असतोय लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह. काय कार्बन कसा असतोय लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि ऑक्सिजन कसा असतोय मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. त्यामुळे इथला जो कार्बन डायऑक्साइड आहे इथला जो कार्बन डायऑक्साइड आहे त्याच्यामध्ये सराउंडेड जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते एकूण इलेक्ट्रॉन्स किती आहेत तर 4. काही इथं जर बघितलं तर सराउंडेड इलेक्ट्रॉन्स जर बघितले तर कार्बन कडे किती आहेत 4. कशावरून काढले हे कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती असतो 6. जनरली जर बघितलं तर इथलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येतं 2 आणि 4. मग आता कार्बनच्या व्हॅलेन्सी मधले 4 इलेक्ट्रॉन त्यानं काय केलं दोघांकडे समान शेअर केलं 2 ऑक्सिजन ॲटमकडे. काय 2 ऑक्सिजन ॲटमकडे समान शेअरिंग केलं. आपले 2 इलेक्ट्रॉन 2 ऑक्सिजन ॲटमला दिले. ऑक्सिजनकडे मात्र काय केलंय आता बॉन्डिंग मध्ये भाग घेऊन ऑक्सिजनकडे किती इलेक्ट्रॉनच्या जोड्या शिल्लक आहेत तर एकूण 2 म्हणजे एकूण दोन्ही ऑक्सिजन ॲटमकडे काय 4 इलेक्ट्रॉन शिल्लक आहेत. पण आता मधला जो सेंट्रल ॲटम कार्बन आहे ह्या कार्बन ॲटमला दोन्ही ऑक्सिजन जोडले जात असताना कसे जोडले जातात बघा स्क्रीनकडं एका लाईन मध्ये जोडले जातात. C डबल बॉन्ड O ह्यांच्यामधला जो बॉन्ड अँगल आहे तो किती असतोय 180 डिग्री. लिनियर जॉमेट्री असते ह्याची. एका लाईन मध्ये जोडले जातात म्हणून याची जॉमेट्री कशी आहे लिनियर. आणि इथला जो काय बॉन्ड अँगल आहे बॉन्ड अँगल म्हणजे काय बॉन्डचे पॅरामीटर आहेत बघा 4. बॉन्ड अँगल बॉन्ड लेंथ त्याच्यानंतर तुमची बॉन्ड ऑर्डर असेल बॉन्ड एन्थाल्पी असेल. आता बॉन्ड अँगल म्हणजे काय द अँगल बिटवीन न्यूक्लियाय ऑफ बॉन्डेड ॲटम. आता समजा ऑक्सिजन कार्बन आणि ऑक्सिजन हे 3 ॲटम एकमेकाला जोडलेले आहेत तर किती अँगलनं जोडलेले आहेत तर 180 डिग्री अँगलनं जोडलेले आहेत. म्हणून ह्या मोलेक्युलची जॉमेट्री कशी असते एका लाईन मध्ये येते म्हणून लिनियर जॉमेट्री. काय दी जॉमेट्री ऑफ द मोलेक्युल इज कशी असते लिनियर. आता इथे जर बघितलं आपण तर काय कार्बन डायऑक्साइडच्या बाबतीत बघितलं कार्बन डायऑक्साइडची जॉमेट्री कशी असते लिनियर.
आणि कार्बनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑक्सिजन बरोबर बॉन्ड होत असते आणि त्यातून काय तयार झाला तुमचा कार्बन डायऑक्साइड लिनियर मोलेक्यूल. तिथे सुद्धा लोन पेअर बॉन्ड पेअर आणि लोन पेअर रिपल्शन डेव्हलप होत असते. आता पुढे जर बघितलं आपण तर काय बेरिलियम डायब्रोमाइड काय BeBr2. आता BeBr2 मध्ये सुद्धा तसंच आहे. बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर किती असतो तर 4. बेरिलियमच्या व्हॅलेन्सी मध्ये किती इलेक्ट्रॉन येते तर 2. काय बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर जर कन्सिडर केला तर बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर असतो 4. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असते 2 आणि 2. आता बेरिलियमच्या व्हॅलेन्सी मध्ये जर बघितलं किती इलेक्ट्रॉन आहेत 2. तर बोरॉन कन्सिडर केला आपण. बोरॉनच्या व्हॅलेन्सी मध्ये नेहमीप्रमाणे बेरिलियम डायब्रोमाइड ब्रोमिनच्या व्हॅलेन्सी मध्ये नेहमीप्रमाणे 7 इलेक्ट्रॉन असते. ब्रोमीन काय करतोय आपला 1 इलेक्ट्रॉन बेरिलियम बरोबर शेअर केला, राहिलेल्या 3 इलेक्ट्रॉनच्या जोड्या ॲज इट इज. इथं पण बेरिलियमचा एक ब्रोमीनचा एक. काय इथं ब्रोमीनच्या व्हॅलन्स सेलमध्ये एकूण 8 इलेक्ट्रॉन कंप्लीट झाले. काय ब्रोमीनचे 8 इलेक्ट्रॉन कंप्लीट. बेरिलियमचं मात्र कसं असतंय इनकम्प्लीट ऑक्टेट. काय बेरिलियमचं मात्र कसं असतंय इनकम्प्लीट ऑक्टेट. पण मोलेक्यूल एकमेकासोबत जोडले जात असताना ॲटम मोलेक्यूल मधले कसे जोडलेले आहेत तर एका लाईन मध्ये Be सिंगल बॉन्ड Br सिंगल बॉन्ड Br. म्हणजे ऑल ॲटम लाई इन द ओनली वन प्लेन अँड बॉन्ड अँगल इज द काय म्हणलं जातं 180 डिग्री. इथला सुद्धा बॉन्ड अँगल कसा 180 डिग्री. म्हणून ह्या मोलेक्यूलची जॉमेट्री कशी असते लिनियर जॉमेट्री. जी जॉमेट्री ऑफ द मोलेक्यूल इज द लिनियर. अशा पद्धतीने चार्ट मध्ये बऱ्याच मोलेक्यूलचे शेप आणि जॉमेट्री दिलेली आहे. कशावरून दिलेलं आहे व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेअरीवरून. त्याच्या व्हॅलेन्सी मध्ये असणारे इलेक्ट्रॉन मग बॉन्डिंग मध्ये भाग घेणारे, बॉन्डिंग मध्ये भाग घेऊन शिल्लक राहणारे आणि बॉन्ड पेअर आणि लोन पेअर मध्ये शिल्लक असणारे इलेक्ट्रॉन्स. त्याच्यानंतर नेक्स्ट मोलेक्यूल दिलेला आहे बघा. नेक्स्ट जो मोलेक्यूल आहे सगळेजण बघतायत ना स्क्रीनकडे. बरं व्हॅलेन्शियल पेअर रिपल्शन थेअरी पुन्हा एकदा रिपीट करते मी, लक्ष द्या. आता व्हॅलेन्शियल पेअर रिपल्शन थेअरी जी आहे कुणासाठी असते तर आउटर मोस्ट सेल किंवा व्हॅलन्स शेल मधले जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत आउटर मोस्ट सेल किंवा व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉनसाठी व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेअरी असते. प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस डिपेंड अपॉन size and shape of the molecule. According to the Lewis concept, it is unable to explain shape of the molecules. आपण पाठीमाग बघितलं एखादं स्ट्रक्चर जर मांडायचं असेल तर सुरुवातीला आपण रसायनशास्त्रामध्ये कशाचा वापर करत होतो तर लेविस कन्सेप्टचा. अकॉर्डिंग टू द लेविस कन्सेप्ट जर बघितलं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मांडले आणि त्याला सराउंडेड ॲटम मांडले तर काय त्यांचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन दोन्ही ॲटमचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन एकत्र आले तर तो तिथं काय तयार होत होता बॉन्ड. पण आता अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉन पेअर जॉमेट्री. ही जी काय इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट आहे एका विशिष्ट मॅनर मध्ये जोडले जाते. इलेक्ट्रॉन्स जोडले जात असताना कसे जोडले जात असते 3 प्रकारे. त्या एलिमेंटच्या ॲटॉमिक नंबर आणि व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेअरी प्रमाणे जर बघितलं तर आउटर मोस्ट सेल मधले इलेक्ट्रॉन जोडले जात असताना एकतर बॉन्ड पेअर म्हणून जोडले जात असतील, बॉन्डिंग मध्ये 2 इलेक्ट्रॉन भाग घेतील, किंवा लोन पेअर बॉन्डिंग मध्ये भाग न घेता शिल्लक राहिलेले इलेक्ट्रॉन. The electron which do not take part in the bonding is known as lone pairs. मग काही लोन पेअर म्हणून असतील, काही बॉन्ड पेअर म्हणून. आणि काही ठिकाणी जे फोर्स डेव्हलप होत असते काय सांगतोय पहिला रूल बघा आता. रूल्स ऑफ व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेअरी. इलेक्ट्रॉन पेअर्स arrange themselves and in such a way that repulsion between them is minimum. उदाहरणार्थ जर बघितलं तर आपण इथं मिथेन मोलेक्यूलचं बघूया एक्झाम्पल. काय CH4 हा मोलेक्यूल तयार होत असताना इथं कार्बनला 4 हायड्रोजन जोडले जात असते.
पण 4 हायड्रोजन चारही बाजूनी जोडलेले आहेत. का तर कार्बन हॅज अ टेट्रा व्हॅलंट नेचर. कार्बनच्या बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत तर 4. त्याला मग किती इलेक्ट्रॉनची भागीदारी करायची गरज आहे, किती इलेक्ट्रॉन शेअर केले पाहिजेत तर 4. मग आता तो 4 इलेक्ट्रॉन कुणाबरोबर शेअर करतो? 4 हायड्रोजन बरोबर. 4 हायड्रोजन बरोबर शेअर करत असताना ज्या काही बॉन्डिंग मध्ये भाग घेतलेल्या इलेक्ट्रॉन्सच्या जोड्या आहेत त्या कशा? दे आर रिअरेंजेस देमसेल्स. काय त्या स्वतःच्या स्वतः तिथल्या तिथं अरेंज होत असते. रिअरेंजेस देमसेल्स अँड द रिपल्शन बिटवीन देम इज मिनिमम. ह्या ज्या काय बॉन्डिंग मध्ये भाग घेतलेल्या कार्बन हायड्रोजन्सच्या इलेक्ट्रॉनच्या जोड्या आहेत ह्यांच्यामधलं रिपल्शन कसं आहे? मिनिमम. आणि त्यातली स्टॅबिलिटी मात्र कशी आहे? मॅक्झिमम. काय? रिपल्शन बिटवीन दीज इलेक्ट्रॉन पेअर्स आर मिनिमम. आता रिपल्शन किंवा अट्रॅक्शन म्हणजे काय? फोर्सचे प्रकार आहेत बघा. जिथं फोर्स अट्रॅक्टिव्ह फोर्स डेव्हलप होत असते तिथं 2 मोलेक्यूल किंवा 2 इलेक्ट्रॉन्स एकत्र येत असतात. पण आता इथे इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्हली चार्जड पार्टिकल. देअर इज अ डेव्हलप्स रिपल्सिव्ह फोर्स. का? आता इलेक्ट्रॉनच्या जोड्या जर एकत्र आल्या तर तिथं रिपल्सिव्ह फोर्स डेव्हलप झालं. मग आता 4 समान इलेक्ट्रॉनच्या जोड्या एकत्र आल्या. कार्बनचे 4 इलेक्ट्रॉन, हायड्रोजनचे 4 इलेक्ट्रॉन, 4 CH बॉन्ड तयार झाले. हे 4 CH बॉन्ड तयार होत असताना समान रिपल्सिव्ह फोर्स डेव्हलप झालं. काय? इट हॅज अ मिनिमम रिपल्सिव्ह फोर्स अँड मोलेक्यूल हॅज अ मॅक्झिमम स्टॅबिलिटी. मग आता मोलेक्यूलला शेप कोणता मिळाला? टेट्राहायड्रल. ह्या 4 बॉन्डिंग मध्ये भाग घेतलेल्या इलेक्ट्रॉन्सच्या जोड्यांनी काय तयार केलं? एक विशिष्ट अंतर कार्बन हायड्रोजन मध्ये तयार केलं आणि तिथं मोलेक्यूलला शेप एक भौमितिक आकार दिला. तो कोणता? टेट्राहायड्रल. टेट्राहायड्रल म्हणजे काय? तुमच्या 4ही बाजू असणारा. काय? मिथेनचा मोलेक्यूल कसा असतोय तर जॉमेट्री कशी असते? टेट्राहायड्रल. मग आता अकॉर्डिंग टू द व्हॅलन्शियल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेअरी, त्याला आपण VSEPR म्हणतो. इलेक्ट्रॉन पेअर्स अरेंज देमसेल्स in such a way that repulsion between them is minimum. इलेक्ट्रॉन तिथल्या तिथं रिअरेंज होते पण मिनिमम रिपल्शन आणि मोलेक्यूल एक्वायर्स मॅक्झिमम स्टॅबिलिटी अँड एनर्जी. मोलेक्यूलची एनर्जी सुद्धा वाढलेली असते आणि स्टॅबिलिटी सुद्धा कशी असते? वाढलेली असते. मग आता नेक्स्ट जर बघितलं तर काय? लोन पेअर ऑन इलेक्ट्रॉन. काय? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन अल्सो कॉन्ट्रीब्युटिंग इन द डिटरमाइनिंग द शेप ऑफ मोलेक्यूल. हे झालं मिथेनच्या मोलेक्यूलच्या बाबतीत 4ही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पार्टिसिपेशन करतात बॉन्डिंग मध्ये आणि तिथे सगळे जे तयार होणारे असतात ते कोणते असतात? बॉन्ड पेअर्स. पण आता काही मोलेक्यूल असे आहेत, उदाहरणार्थ जर अमोनिया मोलेक्यूल घेतला, काय फॉर एक्झाम्पल अमोनिया मोलेक्यूल. आता या अमोनियामध्ये अमोनियाचं सूत्र काय असतं? NH3. ह्या NH3 मध्ये नायट्रोजनचे 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय करते? रिपल्सिव्ह फोर्स डेव्हलप करते. मग आता हे रिपल्सिव्ह फोर्स डेव्हलप करत असताना नायट्रोजननं काय केलं? आपले 3 इलेक्ट्रॉन 3 हायड्रोजन ॲटमला दिले आणि नायट्रोजनच्या डोक्यावरती बॉन्डिंग मध्ये भाग घेऊन एक इलेक्ट्रॉनची जोडी शिल्लक राहिली. तर तिथे काय होत असते? आता हा लोन पेअर जो आहे हा लोन पेअर त्या अमोनियाच्या मोलेक्यूलला टेट्राहायड्रल जॉमेट्री देतोय. तो कशा पद्धतीने देतोय? तिथे सुद्धा आता लोन पेअर बॉन्ड पेअर रिपल्शन तयार झालं. पहिलं कोणतं झालं तुमचं? बॉन्ड पेअर रिपल्शन. आता पुढे बघतोय आपण कसं? लोन पेअर रिपल्शन कशा पद्धतीने लोन पेअर आणि बॉन्ड पेअर रिपल्शन कसं तयार होतंय बघा. नायट्रोजन पकडला आपण, कोण? सेंट्रल ॲटम. नायट्रोजननं एक बॉन्ड कुठं केला? तुमच्या हायड्रोजन बरोबर, दुसऱ्या हायड्रोजन बरोबर, तिसऱ्या हायड्रोजन बरोबर. म्हणजे नायट्रोजननं आपले 3 इलेक्ट्रॉन 3ही हायड्रोजन बरोबर शेअर केले आणि नायट्रोजनच्या डोक्यावरती बॉन्डिंग मध्ये भाग घेऊन एक इलेक्ट्रॉनची जोडी शिल्लक राहिली. काय? इलेक्ट्रॉनची जोडी शिल्लक राहिली. मग आता ते कसे आहेत? शिल्लक राहिलेले इलेक्ट्रॉन म्हणजे जास्त रिॲक्टिव्ह. बॉन्डिंग मध्ये भाग घेतलेल्या इलेक्ट्रॉन्सची कॅपॅसिटी रिॲक्टिव्हिटीची कशी? कमी होत असते ॲज कम्पेअर टू लोन पेअर. म्हणजे बॉन्डिंग मध्ये भाग न घेता शिल्लक राहिलेल्या जोडी कशी असते? जास्त रिॲक्टिव्ह ॲज कम्पेअर टू द बॉन्ड पेअर. मग आता हे लोन पेअर कसे? जो काय तुमचा डंबेल शेप्ड पी लोब जो आहे त्या पद्धतीने मी दाखवले. हे काय? फुगीर डंबेल शेप्ड तुमचं स्ट्रक्चर कशाचं? लोन पेअरचं. मग आता नायट्रोजनचे लोन पेअर आणि 3 इलेक्ट्रॉन बॉन्ड पेअर मधले ह्यांच्यामध्ये जर बघितलं तर एक विशिष्ट प्रकारचं रिपल्सिव्ह फोर्स डेव्हलप होत असते आणि हे रिपल्सिव्ह फोर्स डेव्हलप झाल्यानंतर एका विशिष्ट अंतरावर नायट्रोजन, हायड्रोजन आणि लोन पेअरचा बॉन्ड तयार होत असतोय आणि त्या अमोनिया मोलेक्यूलला सुद्धा काय झाली?
टेट्राहायड्रल जॉमेट्री तयार झाली. मग आता चौथा जो रूल आहे, तिसरा रूल, लोन पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन अल्सो कॉन्ट्रीब्युटिंग डिटरमाइनिंग द शेप ऑफ द मोलिक्यूल. आता इथं जर आपण लोन पेअर कन्सिडर केला नसता तर मोलिक्यूलची जॉमेट्री तुमची ट्रायगोनल निघाली असती. पण इथं आता त्या नायट्रोजन वरती असणारा लोन पेअर कॉन्ट्रीब्युट करतोय त्या शेप आणि जॉमेट्री मध्ये. त्यामुळे तिथं काय असतंय, तुमचा जो लोन पेअर आहे तो कन्सिडर केला जातो आपण शेप ठरवत असताना. तो एक विशिष्ट प्रकारचा त्या मोलिक्यूलला भौमितिक आकार देत असतोय. आता चौथा जो आहे, रिपल्शन ऑफ अदर इलेक्ट्रॉन पेअर्स बाय दी लोन पेअर स्ट्रॉंगर दॅन बॉन्ड पेअर्स. आता लोन पेअर रिपल्शन इज स्ट्रॉंगर दॅन लोन बॉन्ड पेअर रिपल्शन इज स्ट्रॉंगर दॅन बॉन्ड पेअर रिपल्शन. रिपल्शन म्हणजे काय, तुमचं जे काय रिपल्सिव्ह फोर्स दोन समान इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असणाऱ्या आयटम मध्ये डेव्हलप होत असते. आपण म्हणतो बघा, नेहमी दोन सारख्या विचाराच्या व्यक्ती जर एकत्र आल्या तर त्यांचे खटके उडतात बाबा, भांडण होत असते. तसं दोघांची समान गरज आहे, दोन्ही नायट्रोजन हायड्रोजनची NH बॉन्डची समान गरज आहे. दोघांकडे समान इलेक्ट्रॉन आहेत. दोघं जवळ आले की तिथं काय होत असते, रिपल्सिव्ह फोर्स तयार होत असते. मग आता जर नेहमी आता अट्रॅक्टिव्ह फोर्स कुणाकडे असतं, जी गोष्ट आपल्याकडे नाही त्याच्याबद्दल आपल्याला अट्रॅक्शन असते. त्याबद्दल आपण म्हणतो ना, निगेटिव्हचा कुणाकडे वळा असतोय तर पॉझिटिव्हकडे, पॉझिटिव्हचा कुणाकडे असतोय तर निगेटिव्हकडे. त्या पद्धतीने जर बघितलं तर तिथे अट्रॅक्टिव्ह फोर्स डेव्हलप होतं. आणि दोघांचही इलेक्ट्रॉनची डेन्सिटी सारखी आहे तर तिथं काय होणार आहे, रिपल्सिव्ह फोर्स डेव्हलप होणार आहे. मग ते कुणाच्या बाबतीत कुणाचं स्ट्रॉंगर असते रिपल्सिव्ह फोर्स, रिपल्शन कोण जास्त करू शकतं तर लोन पेअर इलेक्ट्रॉन. काय, लोन पेअर रिपल्शन इज स्ट्रॉंगर दॅन लोन पेअर बॉन्ड पेअर. आता लोन पेअर म्हणजे शिल्लक राहिलेले इलेक्ट्रॉन, बॉन्ड पेअर म्हणजे बॉन्डिंग घेतलेले इलेक्ट्रॉन. लोन पेअर आणि बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉनचा जवळ आला तिथे सुद्धा रिपल्सिव्ह फोर्स डेव्हलप होत असते ऍज कम्पेअर टू द बॉन्ड पेअर रिपल्शन. म्हणजे मॅक्झिमम स्टॅबिलिटी कुणाला असते, ज्याच्यामध्ये रिपल्सिव्ह फोर्स कमी. काय, जिथं रिपल्सिव्ह फोर्स कमी त्या मोलेक्युलर स्टॅबिलिटी कशी असणार आहे, मॅक्झिमम. म्हणजे बॉन्ड पेअर रिपल्शन जिथं जास्त असतं तिथं स्टॅबिलिटी कशी असते, कमी असते. मग आता लोन पेअर रिपल्शन इज मॅक्झिमम बिकॉज इलेक्ट्रॉन पेअर अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ओनली वन न्यूक्लियस while bond pair repulsion shared between two nuclei. Thus, the number of lone pair and bond pair of electron decide the shape of the molecule. Having lone pairs of electron have a regular geometry. काय have a regular geometry. आता फॉर एक्झाम्पल जर बघितलं तर काय, बरेच एक्झाम्पल दिलेले आहेत बघा ह्या चार्ट मध्ये. काय, तुमचा कार्बन डायऑक्साईडचा मोलेक्यूल त्याला लिनियर जॉमेट्री असते. बेरिलियम डायफ्लोराइड लिनियर जॉमेट्री, एका लाईन मध्ये येतात म्हणून. त्याच्यानंतर बोरॉन ट्रायक्लोराइड, बोरॉन ट्रायफ्लोराइड आणि बोरॉन ट्रायहायड्राइड ट्रायगोनल प्लेनर जॉमेट्री. मिथेन मोलेक्यूल, अमोनियम मोलेक्यूल, सिलिकॉन टेट्राक्लोराइड, SiCl4 CH4 NH4+ यांच्या बाबतीत जर बघितलं तर काय, टेट्राहायड्रल जॉमेट्री. शेप दिलेले आहेत बघा मोलेक्युल्सचे इथं. अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन पेअर, जी काही इलेक्ट्रॉन्सची पेअर अरेंजमेंट आहे त्याच्यावरनं त्याचे शेप दिलेले आहेत. टेट्राहायड्रल, टेट्रा मीन्स काय चार, हायड्रल मीन्स काय बाजू. मिथेन मोलेक्युलची जॉमेट्री कशी असते, टेट्राहायड्रल. त्याच्यानंतर ट्रायगोनल बाय पिरॅमिडल, PCl5 अँटीमनी पेंटाफ्लोराइड असेल, फॉस्फरस पेंटाक्लोराइड असेल. त्याच्यानंतर तुमचे बरेच मोलेक्युल आहेत, PBr5 फॉस्फरस पेंटाब्रोमाइड, फॉस्फरस पेंटा आयोडाइड. यांची जॉमेट्री असते ट्रायगोनल पिरॅमिडल किंवा ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. पिरॅमिड सारखं स्ट्रक्चर आहे, वरच्या तिन्ही बाजू आणि खाली दोन बाजू म्हणून कसं असतंय, ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. आता सेंट्रल आयटम कोण, फॉस्फरस कन्सिडर केलाय. अँटीमनी ट्रायफ्लोराइड मध्ये अँटीमनी कन्सिडर केलाय. त्याच्यानंतर ऑक्टॅहायड्रल, 6 बाजू जर निघाल्या त्याला तर SF6 टेल्युरियम हेक्झाफ्लोराइड, सेलिनियम हेक्झाफ्लोराइड असे 6 सराउंडेड फ्लोरीन आयटम आहेत त्याला. त्याची जॉमेट्री कशी असते, टेट्राहायड्रल. सल्फर डायऑक्साइड तुमचा ओझोन मोलेक्यूल असेल, कसा असतोय, बेंट जॉमेट्री. किंवा वॉटर मोलेक्यूल असेल, यांची जॉमेट्री कशी असते, बेंट. म्हणजे तुमचा जो काही लाईन आहे त्या लाईनला मध्ये कर्वड किंवा बेंट लाईक स्ट्रक्चर म्हणलं जातं. तो कसं असते स्ट्रक्चर, बेंट लाईक.
आणि त्याच्यामधला बॉन्ड अँगल सल्फर ऑक्सिजन ऑक्सिजन बॉन्ड कसा असतोय 119.3 डिग्री एवढा असतोय. 119 डिग्री 3 मिनिट एवढा. आवाज येतोय का बघा सगळ्यांना माझा? समजलं का आता? बघा समजलं का सगळ्यांना आता? व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी समजली का? आणि हे लेक्चर बघा आज सुद्धा 5 पहिलं लेक्चर आहे, पण हे टीचमेंटला लेक्चर रेकॉर्ड होते बघा. पाहिजे असेल तर पुन्हा ओपन करून बघू शकता आपण. आणि स्क्रीन शेअर करते मी, त्यावेळेस तुम्ही माईक ऑन करून काय तुम्हाला अडचण असेल बोलून सांगितली तरी चालते. मेसेजसाठी पुन्हा स्क्रीनकडे यावं लागतंय. मेसेज टाईप करण्यापेक्षा तुम्ही समोरासमोर जर सांगितलं, बाबा तुम्ही माईक ऑन करायचा, बाबा आम्हाला हे क्लिअर झालं नाही पुन्हा रिपीट करा, तर सांगितलं जाईल. कुणाला काय अडचण आतापर्यंत? आज आपण थांबूया, राहिलेला पार्ट आपण उद्याच्या लेक्चरला घेऊया.